एक मुलगा ज्याने आपले संपूर्ण आयुष्य एक स्वप्न पूर्ण करण्यासाठी अर्पण केले. एक मुलगी जिच्यावर त्याने जीवापाड प्रेम केले. आणि एक विश्वासघात ज्याने त्याचे संपूर्ण जग बदलले. प्रेम खरोखर खरं आहे की फक्त एक खेळ? स्वप्न साध्य करण्यासाठी हृदय तोडणे आवश्यक आहे का? आज मी तुम्हाला एक अशी कहाणी सांगणार आहे जी तुम्हाला विचार करायला भाग पाडेल. प्रेम आणि यश खरोखर एकत्र येऊ शकते का? असे काय झाले की एक सामान्य मुलगा रातोरात करोडपती झाला? आणि ज्या मुलीने त्याला नाकारले ती त्याच्याकडे परत का आली? हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. रोहितचा जन्म एका छोट्याशा गावात झाला, जिथे विकासाचा किरण अद्याप पूर्णपणे पोहोचला नव्हता. त्याचे जग गावातील अरुंद गल्ल्या, शेतातील हिरवळ आणि संध्याकाळी घरी परतणाऱ्या प्राण्यांच्या आवाजात वसले होते. लहानपणापासूनच त्याने त्याच्या वडिलांना शेतात घाम गाळताना आणि त्याच्या आईला घराची काळजी घेताना पाहिले होते. कुटुंब मोठे नव्हते, पण आव्हाने मोठ्या जगापेक्षा कमी नव्हती. रोहितचे वडील एक लहान शेतकरी होते. त्यांची जमीन फार मोठी नव्हती, पण कष्टाची कमतरताही नव्हती. तो दिवस रात्र शेतात काम करायचा, जेणेकरून तो कसं तरी 2 वेळचे जेवण कमवू शकेल. त्याची आई गृहिणी होती, पण जेव्हा शेतात जास्त काम असायचे तेव्हा ती देखील शेतमजूर म्हणून काम करायची. वाढत्या कुटुंबात एकच धाकटा भाऊ होता, जो अजूनही शाळेत शिकत होता. रोहित अभ्यासात चांगला होता, पण त्याची स्वप्ने गावाच्या सीमेपलीकडची होती. जेव्हा त्याने पहिल्यांदा ऐकले की गावाच्या प्रत्येक निर्णयासाठी कलेक्टर जबाबदार असतो, तेव्हा त्याच्या आत काहीतरी जागृत झाले. त्याला माहीत होते की गावातील लोक समस्यांनी वेढलेले आहेत. रस्ते तुटलेले आहेत, वीज अधूनमधून येते आणि चांगल्या शिक्षण आणि आरोग्य सुविधांचा प्रश्नच उद्भवत नाही. त्याला वाटले की जर तो कलेक्टर झाला तर तो गावाचे चित्र बदलू शकेल. एके दिवशी त्याने वडिलांकडे ही इच्छा व्यक्त केली की बाबा, मला कलेक्टर व्हायचं आहे. वडील हसले आणि म्हणाले, बेटा, स्वप्न पाहणे चांगले आहे, पण ते पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात आणि आपल्याकडे जास्त संसाधनेही नाहीत. आईने मुलाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली की जर तू खरोखर कठीण परिश्रम केलेस तर आम्ही आमच्या सर्व समस्या सहन करू, पण आम्ही तुला अभ्यास करण्यापासून कधीच रोखणार नाहीत. हाच तो क्षण होता जेव्हा रोहितने ठरवले की तो गाव सोडून दिल्लीला जाईल आणि UPSCची तयारी करेल. त्याच्याकडे जास्त पैसे नसले तरी शेतीतून शक्य तितकी बचत करून वडिलांनी त्याला शिक्षणासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला. दिल्लीचा प्रवास सोपा नव्हता. पहिल्यांदाच गावापासून इतके दूर जाण्याची भीती होती, पण त्यातूनही सर्वात मोठी भीती होती ती अपयशाची. दिल्लीत पोहोचल्यानंतर रोहितला पहिल्यांदाच जाणवले की मोठे स्वप्न पाहण्यासाठी केवळ धैर्यच नाही, तर साधन संपत्ती देखील आवश्यक असते. गावातून आणलेले पैसे लवकरच संपू लागले. एका छोट्या खोलीत राहून तो दिवसा कोचिंग क्लासेसमध्ये जाऊ लागला आणि रात्री अभ्यास करू लागला. सुरुवातीच्या काळात त्याला शहराच्या वेगवान गतीशी जुळवून घेण्यात अडचण येत होती. गावातील जीवन मंद होते. लोक एकमेकांना नावाने ओळखत होते. प्रत्येक घरात जवळीक दिसून येत होती. पण इथे दिल्लीत प्रत्येक जण आपापल्या धावपळीत व्यस्त होता. कोणाकडेही इतरांसाठी अजिबात वेळ नव्हता. दररोज सकाळी तो त्याच्या कोचिंग क्लासेससाठी निघायचा. भाड्याने घेतलेली खोली कोचिंग सेंटरपासून दूर असल्याने प्रवास लांबचा होता. पैसे वाचवण्यासाठी तो अनेकदा पायीच प्रवास करायचा. बऱ्याच वेळा जेव्हा त्याच्या खिशात पैसे नसायचे तेव्हा त्याला फक्त पाणी पिऊन जगावे लागत असे. पण या समस्यांमध्येही त्याचे हेतू मजबूत होते. त्याला माहीत होते की UPSC ही फक्त एक परीक्षा नाही, तर संयम आणि इच्छाशक्तीची परीक्षा आहे. दिवसभर अभ्यास केल्यानंतर रात्री तो लायब्ररीमध्ये बसून पुस्तकांमध्ये स्वतःला बुडवून घ्यायचा. पण पुस्तकांपेक्षाही तो त्याच्या स्वप्नांवर विश्वास ठेवायचा. अनेक महिन्यांच्या कठोर परिश्रमानंतर अखेर तो दिवस आला.
जेव्हा रोहितने UPSC पूर्व परीक्षा दिली, ही पहिलीच वेळ होती. हा एक मोठा टप्पा होता. अनेकांना विश्वास नव्हता की तो पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊ शकेल. पण जेव्हा निकाल लागला तेव्हा तो यशस्वी झाला. या यशानंतर त्याला कोचिंग सेंटरमध्ये मान्यता मिळू लागली. लोक त्याच्याकडे आदराने पाहू लागले आणि बरेच नवीन विद्यार्थी त्याच्याकडे टिप्स घेण्यासाठी येऊ लागले. पण ही फक्त सुरुवात होती. खरी परीक्षा अजून यायची होती. आता त्याने मुख्य परीक्षेची तयारी सुरू केली. हा प्रवास पूर्वीपेक्षाही कठीण होता, पण आतापर्यंतच्या कठोर परिश्रमाने त्याला शिकवले होते की संघर्षाशिवाय काहीही साध्य होत नाही. एके दिवशी लायब्ररीमध्ये शिकत असताना त्याची नजर एका मुलीवर पडली, जी त्याच्याकडे वारंवार पाहत होती. सुरुवातीला त्याने लक्ष दिले नाही, पण जेव्हा हे पुन्हा पुन्हा घडू लागले तेव्हा त्याने तिच्याकडेही पाहिले. त्या मुलीचे नाव राधा होते. ती UPSCची तयारी करत होती आणि योगायोगाने ती पूर्व परीक्षाही उत्तीर्ण झाली होती. हळूहळू दोघेही बोलू लागले. सुरुवातीला अभ्यासाबद्दल चर्चा झाली, नंतर ती मैत्रीत रूपांतर झाली. राधा हुशार, आत्मविश्वासू आणि नेहमीच तिच्या स्वप्नांसाठी समर्पित होती. रोहितला तिचे विचार आणि स्वावलंबन आवडू लागले आणि कदाचित इथूनच त्यांच्या कथेला एक नवीन वळण मिळाले. राधासोबत वेळ घालवून रोहितला एक नवीन दृष्टिकोन मिळाला. तो फक्त मित्रच नव्हता, तर प्रेरणाही बनला होता. दोघेही एकमेकांना प्रेरणा देत असत आणि जेव्हा एकाने हार मानायला सुरुवात केली तेव्हा दुसरा त्याला साथ देत असे. हळूहळू या मैत्रीने एका नवीन भावनेला म्हणजेच प्रेमाला जन्म दिला. रोहितला आता असे वाटू लागले की राधा ही फक्त त्याची अभ्यासाची जोडीदार नाही, तर त्याच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनत आहे. पण हे नाते त्याच्या संघर्षात त्याला साथ देईल की हे त्याच्या आयुष्यात एक आव्हान म्हणून येणार आहे? रोहित आणि राधा मधील मैत्री आता खोलवर गेली होती. दोघेही एकत्र अभ्यास करायचे, नोट्स शेअर करायचे आणि एकमेकांना प्रेरित करायचे. UPSCची तयारी जितकी कठीण होत होती तितकेच त्यांचे नाते अधिक घट्ट होत होते. दररोज ते लायब्ररीत बसून तासनतास अभ्यास करायचे, मॉक टेस्ट घ्यायचे आणि त्याच्या स्वप्नांकडे वाटचाल करायची. तथापि UPSCचा प्रवास सोपा नव्हता. पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर खरे आव्हान मुख्य परीक्षा होती. ती केवळ अभ्यासाची परीक्षा नव्हती, तर मानसिक संयम आणि आत्मविश्वासाची ही परीक्षा होती. इथे पोहोचल्यानंतरही बरेच विद्यार्थी पुढे जाऊ शकले नाहीत. राधा आणि रोहित दोघांनीही त्यांच्या कठोर परिश्रमात कोणतीही कसर सोडली नाही. त्यांनी दिवस रात्र काम केले, जुन्या प्रश्नपत्रिका सोडवल्या, मुलाखतीसाठी शक्य रणनीती आखली आणि स्वतःला या परीक्षेसाठी पूर्णपणे समर्पित केले. अखेर मुख्य परीक्षेचा दिवस आला. दोघांनीही परीक्षा दिली आणि आशेने निकालाची वाट पाहू लागले. पण जेव्हा निकाल आला तेव्हा ते त्यांच्यासाठी धक्क्यापेक्षा कमी नव्हते. दोघेही अपयशी ठरले. राधा या पराभवाने खूप तुटली होती. तिच्या कुटुंबाने तिला फक्त 2 वर्ष दिली होती आणि आता ती त्या वेळेच्या शेवटच्या टोकावर उभी होती. रोहितने तिला सांत्वन दिले, काही फरक पडत नाही, आपण पुन्हा प्रयत्न करू. पराभव हा फक्त एक टप्पा आहे, शेवट नाही. रोहितचे बोलणे ऐकून राधाला थोडेसे हायसे वाटले. तिला माहीत होते की अपयश म्हणजे पराभव स्वीकारणे नाही, तर पुन्हा प्रयत्न करणे हाच खरा विजय आहे. दोघांनीही पुन्हा एकदा तयारी सुरू केली. यावेळी पूर्वीपेक्षा जास्त मेहनत आणि शिस्तीने ते त्यांच्या चुकांमधून शिकत होते आणि त्यांची रणनीती सुधारत होते. वेळ गेला आणि पुढच्या वर्षी दोघांनीही पुन्हा परीक्षा दिली. दोघांनी पुन्हा पूर्व परीक्षा उत्तीर्ण केली. पण जेव्हा मुख्य परीक्षेचा निकाल आला तेव्हा कथा बदलली होती. यावेळेस राधा यशस्वी झाली, पण रोहित पुन्हा नापास झाला. या बातमीने त्यांच्या मनात संमिश्र भावना निर्माण झाल्या. एकीकडे राधाचा आनंद होता आणि दुसरीकडे रोहितचे दुःख होते. पण त्याचे दुःख लपवत
रोहितने राधाचे अभिनंदन केले आणि तिला प्रोत्साहन दिले की तू स्वतःला साध्य करून दाखवले आहेस राधा. आता मुलाखतीची तयारी कर. तू कलेक्टर होण्याच्या खूप जवळ आहेस. राधाने रोहितलाही समजावून सांगितले की तू लवकरच यशस्वी होशील. फक्त वेळेची बाब आहे. आता राधाला मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते. तिने पूर्ण समर्पणाने तयारी केली आणि मुलाखत दिली. पण निकाल आला तेव्हा ती यशस्वी होऊ शकली नाही. हे अपयश तिच्यासाठी आणखीन एक मोठा धक्का होता. तिच्या कुटुंबातील सदस्यांचा संयम आता संपला होता. त्यांनी निर्णय दिला, आता पुरे झाले. घरी परत या. अभ्यासाचे प्रकरण सोडून लग्नाचा विचार करा. राधा पूर्णपणे तुटली होती. तिला वाटले जणू काही तिची सर्व स्वप्ने एका क्षणात भंग झाली. रोहितला ही बातमी कळताच त्याने ठरवलं की तो स्वतः राधाच्या कुटुंबाशी बोलेल. रोहित थेट राधाच्या घरी पोहोचला आणि तिच्या पालकांना नम्रपणे म्हणाला की तुमची मुलगी खूप मेहनती आणि हुशार आहे. तिला आणखीन 1 वर्ष द्या. मी तुम्हाला खात्री देतो की यावेळेस ती नक्कीच यशस्वी होईल. जर ती 1 वर्षात उत्तीर्ण होऊ शकली नाही तर मी स्वतः तिला घरी परत येण्यास सांगेन. राधाचे पालक सुरुवातीला तयार नव्हते, परंतु जेव्हा त्यांनी रोहितची खरी मैत्री आणि विश्वास पाहिला तेव्हा ते वितळले. त्यांनी राधाला आणखीन 1 वर्ष अभ्यास करण्याची संधी दिली. राधाने रोहितबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ती म्हणाली की जर तुम्ही लक्ष दिले नसते तर मी माझे स्वप्न कायमचे सोडून दिले असते. यावेळेस दोघांनीही पूर्वीपेक्षा जास्त मेहनत केली. त्यांनी प्रत्येक मिनिटाचा वापर केला. त्यांनी जुने पेपर सोडवले. त्यांनी मुलाखती दिल्या आणि गेल्या वेळी त्यांना नापास करणाऱ्या प्रत्येक कमतरता त्यांनी दूर केल्या. जेव्हा परीक्षा झाली तेव्हा दोघांनीही सर्वोत्तम कामगिरी केली. काही महिन्यांनंतर जेव्हा निकाल आला तेव्हा त्यांच्यासाठी सर्वात आनंदाचा दिवस होता. दोघेही केवळ पूर्व आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाले नाहीत तर मुलाखतीलाही पोहोचले. दोघेही पूर्ण तयारीने मुलाखतीला गेले. जेव्हा निकाल आला तेव्हा राधा मुलाखत उत्तीर्ण झाली आणि कलेक्टर बनली. पण रोहित पुन्हा नापास झाला. राधा खूप आनंदी होती, पण जेव्हा तिला रोहितच्या अपयशाची माहिती मिळाली तेव्हा तीही नाराज झाली. रोहितने हसून तिचे अभिनंदन केले आणि म्हणाला, हा तुझा विजय आहे आणि मला त्याचा खूप अभिमान आहे. राधानेही वचन दिले की आता मी तुला सर्व प्रकारे साथ देईन. तू लवकरच यशस्वी होशील. फक्त हिम्मत हारू नकोस. आता राधाला मसुरी प्रशिक्षण केंद्रात जावे लागले. रोहित स्वतः तिला तिथे सोडण्यासाठी गेला आणि म्हणाला, तू तुझे प्रशिक्षण चांगले कर आणि तू परत येशील तेव्हा मीही तुझ्या सोबत उभा राहीन. राधानेही वचन दिले, मी तुला नेहमीच साथ देईन रोहित. पण हे वचन पूर्ण होईल का, की आयुष्य त्यांच्या नात्यात एक नवीन वळण देईल? राधाने आता एका नवीन जगात पाऊल ठेवले होते. मसुरीची लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी तेच ठिकाण होते जिथून देशाचे उच्च अधिकारी तयार केले जात होते. इथे प्रत्येक कोपऱ्यात शिस्त आणि कठोर परिश्रमाचे वातावरण होते. जेव्हा राधा प्रशिक्षणानंतर केंद्रावर पोहोचली तेव्हा तिला वाटले की तिचे जीवन पूर्णपणे बदलले आहे. आता ती फक्त एक सामान्य विद्यार्थी नव्हती तर अधिकारी बनण्याच्या मार्गावर होती. इथे प्रत्येक जण महत्वाकांक्षी होता आणि प्रत्येकाची विचारसरणी मोठी होती. या काळात तिची भेट मुकुलशी झाली, जो आधीच IAS झाला होता आणि प्रशिक्षणाचा भाग होता. तो केवळ हुशार नव्हता तर त्याची विचारसरणीही खूप परिपक्व होती. तो नेहमीच आत्मविश्वासाने भरलेला असायचा आणि त्याच्या शब्दांनी इतरांना प्रभावित करायचा. सुरुवातीला राधाने या नवीन वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला, पण हळूहळू मुकुलच्या व्यक्तिमत्वाने तिला आकर्षित केले. मुकुल तिला प्रत्येक गोष्टीत मदत करायचा, तिला प्रशिक्षणाच्या टिप्स द्यायचा आणि नेहमीच तिचा आत्मविश्वास वाढवायचा. रोहित अजूनही दिल्लीत त्याचे ध्येय साध्य करण्यासाठी धडपडत होता. त्याला माहीत होते की यावेळी त्याला कोणतीही कसर सोडायची नाहीये. तो राधाच्या सतत संपर्कात होता, पण हळूहळू त्याला जाणवू लागले
की राधा पूर्वीसारखी राहिलेली नाही. पूर्वी ती त्याला दररोज फोन करायची, आता ती आठवडे फोन करत नव्हती. रोहित फोन करायचा तेव्हा तिचे उत्तर असे असायचे की मी सध्या खूप व्यस्त आहे, मी नंतर बोलेन. सुरुवातीला रोहितला वाटायचे की प्रशिक्षणाच्या व्यस्ततेमुळे हे घडत असेल, पण जसजसा वेळ जात होता तसे राधा कमी कमी बोलू लागली. आता ती त्याच्या मेसेजेसना उत्तरही देत नव्हती किंवा त्याचे कॉल उचलत नव्हती. रोहित जेव्हा जेव्हा तिला फोन करायचा तेव्हा तेव्हा एकतर फोन तिचा व्यस्त असायचा किंवा ती काहीतरी सबब सांगून संभाषण संपत असे. एके दिवशी रोहितला अनेक दिवस राधाची कोणतीही बातमी मिळाली नाही. तेव्हा त्याने तिला फोन केला. यावेळेस राधाने थेट त्याचा नंबर ब्लॉक केला. रोहितसाठी हा एक मोठा धक्का होता, ज्याला तो आपले सर्वस्व मानत होता. तिने त्याला कोणतेही कारण न देता तिच्या आयुष्यातून काढून टाकले होते. रोहितला काय झाले ते समजत नव्हते. प्रशिक्षण केंद्रात असे काही घडले का जे त्याला माहीत नव्हते? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी त्याने स्वतः मसुरीला जाण्याचा निर्णय घेतला. रोहित मसुरीला पोहोचल्यावर तो थेट प्रशिक्षण केंद्राबाहेर उभा राहिला. त्याने तिथून राधाशी कसा तरी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने राधा बाहेर आली, पण त्यावेळेस मुकुल देखील तिच्या सोबत होता. राधाच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता, उलट ती रागावलेली आणि उदासीन होती. रोहित, तू इथे काय करत आहेस? तिने रागानेच विचारले. तिचे बोलणे ऐकून रोहितला विचित्र वाटले. तो शांत आवाजात म्हणाला, राधा, तुला काय झाले आहे? तू माझ्याशी का बोलत नव्हतीस आणि तुझा फोनही लागत नाहीये? राधाच्या डोळ्यात कोणत्याही भावना नव्हत्या. तिने थंड आवाजात उत्तर दिले, मी तुला ब्लॉक केले असताना मला फोन कसा येईल? रोहितचे हृदय धडधडू लागले. त्याला असे उत्तर अपेक्षितच नव्हते. राधा, तू असे का करत आहेस? आपण एकत्र खूप स्वप्न पाहिली होती. आपण एकमेकांना वचन दिले होते की आपण नेहमी एकत्र राहू. राधाने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, बघ रोहित, आपण एकेकाळी प्रेमात होतो, पण आता नाही. आता मी एक कलेक्टर आहे आणि तू एक बेरोजगार मुलगा आहेस. मी तुझ्याशी नाते ठेवून पुढे जाऊ शकत नाही. माझे जग बदलले आहे आणि तू आता त्या जगाचा भाग राहिलेला नाहीस. हे ऐकून रोहितला असे वाटू लागले जणू काही त्याच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. मी अजून यशस्वी झालो नाही म्हणून तू मला सोडून जात आहेस का? राधा थंड आवाजात म्हणाली, आयुष्याची दिशा यशाने ठरवली जाते. मी आता त्या पातळीवर पोहोचले आहे जिथे तुझ्यासाठी कोणतीही जागा नाही. आपले नाते आता संपले आहे आणि मला वाटत नाही की तू मला पुन्हा फोन करावा किंवा मला भेटण्याचा प्रयत्न करावा. हे ऐकून रोहित पूर्णपणे तुटला. त्याला अजूनही विश्वास बसत नव्हता की ज्या व्यक्तीला त्याने प्रत्येक परिस्थितीत साथ दिली होती, ज्याने त्याच्यासोबत राहण्याचे वचन दिले होते, तो त्याला असेच सोडून जात आहे. आतापर्यंत गप्प असलेला मुकुल पुढे आला आणि म्हणाला, भाऊ, जे सांगितले आहे ते समजून घे आणि इथून निघून जा. राधा आता तुझ्या आयुष्याचा भाग नाही. राधा आणि मुकुल तिथून निघून गेले आणि रोहित तिथेच उभा राहिला, जणू कोणीतरी त्याला पूर्णपणे रिकामं केलं होतं. तो पहिल्यांदाच इतका असहाय्य वाटत होता. रोहित फुटपाथवर बसला आणि रडू लागला. त्याचे संपूर्ण शरीर थरथर कापत होते. दरम्यान प्रशिक्षण केंद्राचा चौकीदार रामसिंग त्याची अवस्था पाहून त्याच्याकडे आला. बेटा, काय झाले? तू इतक्या वाईट अवस्थेत का आहेस? रोहितने त्याला त्याची संपूर्ण कहाणी सांगितली. त्याने राधाला प्रत्येक पावलावर कशी साथ दिली, तिला धीर दिला, तिच्यासाठी संघर्ष केला आणि आज त्याच मुलीने त्याला या अवस्थेत सोडले. रामसिंगने त्याची कहाणी ऐकली आणि मग एक दीर्घ श्वास घेत म्हणाला, बेटा, जग स्वार्थी आहे. जोपर्यंत लोक तुझा वापर त्यांच्या फायद्यासाठी करू शकतात तोपर्यंत तू त्यांच्या सोबत असतोस. जेव्हा त्यांची गरज पूर्ण होते तेव्हा ते तुम्हाला सोडून जातात. हे काही नवीन नाही. पण मी तिच्यावर मनापासून प्रेम केले. मी तिच्यावर कधीही स्वार्थी प्रेम केले नाही. रामसिंग हसत म्हणाला,
ही तुझी ताकद आहे बेटा. तुला सोडून गेलेली व्यक्ती तुझ्या लायक नव्हती. आता तुझ्याकडे दोन मार्ग आहेत. एकतर या वेदनेत बुडून राहा किंवा या वेदनेला तुझी ताकद बनव. हे ऐकून रोहित विचार करू लागला. तो या विश्वासघाताला त्याची कमजोरी बनवू देईल की त्याला तो आपली ताकद बनवेल. मग त्याच्या मनात एक उत्तम कल्पना आली की जर मी UPSC सोडले आणि दुसरे काही केले तर. रोहितने विश्वासघाताच्या वेदनेला ताकदीत बदलण्याचा निर्णय घेतला. रोहित मसूरीतील प्रशिक्षण केंद्राबाहेर फुटपाथवर बसून रडत होता. ज्या मुलीसोबत त्याने आपले संपूर्ण आयुष्य घालवण्याचे स्वप्न पाहिले होते, ती मुलगी त्याला निर्दयीपणे सोडून गेली होती. तू बेरोजगार आहेस. तुझे कुटुंब गरीब आहे. मी आता कलेक्टर झाले आहे. मी तुझ्यासोबत कसे आनंदी राहू शकते. राधाचे हे शब्द त्याच्या कानात वारंवार घुमत होते. प्रशिक्षण केंद्राचा चौकीदार रामसिंग यांचे शब्द त्याला विचार करायला भाग पाडत होते. बेटा, जग स्वार्थी आहे. लोक फक्त त्यांच्या फायद्यासाठीच तुमच्या सोबत असतात. पण जर तुम्ही तुमच्या दुःखाचे शक्तीमध्ये रूपांतर केले तर संपूर्ण जगाला खरा विजय काय आहे हे कळेल. रोहितसाठी ती रात्र सर्वात मोठी होती. तो संपूर्ण रात्र झोपू शकला नाही, परंतु त्या रात्रीने त्याच्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलली. दुसऱ्या दिवशी सकाळी तो मसुरीहून थेट दिल्लीला परतला. त्याने एक नवीन सुरुवात करण्याचा निर्णय घेतला, पण यावेळी UPSC साठी नाही, तर त्याची कहाणी संपूर्ण जगापर्यंत पोहोचवण्यासाठी. दिल्लीला परतल्यानंतर रोहितने काही दिवस स्वतःला त्याच्या खोलीत कोंडून घेतले. तो कोणालाही भेटला नाही, कुठेही गेला नाही. फक्त त्याची डायरी घेऊन बसला आणि त्याच्या आयुष्याची कहाणी लिहू लागला. जर माझ्या कथेने मला या टप्प्यावर आणले असेल तर ती आणखी अनेक लोकांना प्रेरणा देऊ शकते. त्याने स्वतःला वचन दिले की आता तो स्वतःला कोणाच्या दयेवर सोडणार नाही किंवा दुसऱ्याच्या स्वप्नांसाठी त्याची स्वप्ने बलिदान देणार नाही. रोहितने दिवस रात्र कठोर परिश्रम केले आणि 3 महिन्यात त्याची पहिली कादंबरी पूर्ण केली. या पुस्तकाचे नाव होते स्वार्थी जग, द सेल्फिश वर्ल्ड. ती काल्पनिक कथा नव्हती, तर त्याची स्वतःची कहाणी होती. ती जीवनाची सत्यता होती. त्याने एका छोट्या गावातून आपली स्वप्ने कशी उडवली, अडचणींना तोंड देत त्याने UPSC साठी कशी तयारी केली, खऱ्या प्रेमावर त्याचा विश्वास कसा होता, पण शेवटी त्याला विश्वासघात कसा झाला, प्रेमाच्या नावाखाली त्यांचे कष्ट, संघर्ष आणि भावना कशा चिरडल्या गेल्या, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो पुन्हा उभा राहिला आणि एक नवीन स्वप्न कसे पाहिले. जेव्हा कादंबरी तयार झाली तेव्हा पुढचे आव्हान होते ते प्रकाशित करण्याचे. सुरुवातीला कोणताही प्रकाशक त्याचे पुस्तक प्रकाशित करण्यास तयार नव्हता. सर्वजण म्हणाले की ही एका अज्ञात माणसाची कथा आहे. त्यात असे काही खास होते की लोक ते वाचतील. पण रोहित हार मानणारा नव्हता. त्याने स्वतः पैसे उभे केले आणि स्वप्रकाशनातून पुस्तक प्रकाशित केले. त्याने आपले सर्व प्रयत्न सोशल मीडियावर केले. तो स्वतःला जोडू लागला. पहिल्या आठवड्यातच त्याच्या पुस्तकाच्या 10,000हून अधिक प्रती विकल्या गेल्या. एका महिन्यातच ते बेस्ट सेलर लिस्टमध्ये आले. रोहितला आता मीडियाचे लक्ष वेधता आले. TV चॅनल्स त्याला मुलाखतीसाठी बोलावू लागले. मोठ्या पत्रकारांना त्याची कहाणी जाणून घ्यायची होती. हे सर्व इतक्या लवकर घडले की रोहितलाही विश्वास बसला नाही. जेव्हा राधाला रोहितच्या यशाची बातमी मिळाली तेव्हा राधा देखील हैराण झाली. तिलाही धक्काच बसला. ज्या मुलाला तिने बेरोजगार आणि निर्लज्ज म्हणत नाकारले होते, तो आज एक बेस्ट सेलिंग लेखक आणि करोडपती बनला होता. राधाने लगेचच रोहितशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण यावेळी रोहितने तिला ब्लॉक केले होते. पण राधा हार मानणारी नव्हती. ती थेट दिल्लीला आली आणि रोहितला भेटण्याचा प्रयत्न केला. एके दिवशी रोहित त्याच्या पुस्तक स्वाक्षरी कार्यक्रमात असताना राधा अचानक तिथे आली. रोहित, मला तुझ्याशी बोलायचं आहे. रोहितने तिच्याकडे पाहिले पण भावनिक प्रतिसाद दिला नाही.
आता काही उपयोग नाही राधा, तुटलेले नाते पुन्हा जोडण्याची, आणि आता काही कारणही राहिलेले नाहीये. राधा अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाली, मी खूप मोठी चूक केली होती रोहित. खरे प्रेम आणि यश काय आहे हे मला समजण्यास उशीर झाला. पण रोहित आता एक वेगळा माणूस होता. जेव्हा तू मला सोडून गेलीस तेव्हा तू एक IAS अधिकारी म्हणून निर्णय घेतला होतास, आणि आज मीही माझ्या निर्णयावर ठाम आहे. आता माझ्या आयुष्यात तुझ्यासाठी कोणतीही जागा नाही. राधाला समजले होते की ती ज्याला सोडून गेली होती तो तिच्यापेक्षा खूप पुढे गेला आहे. रोहितच्या पुस्तकावर चित्रपट बनवण्याची ऑफर बॉलिवूडमधून आली होती. त्याच्या कथेवर एक मोठा चित्रपट बनवला जाणार होता. आता तो फक्त एक लेखक नव्हता, तो एक प्रेरणा आणि एक जिवंत उदाहरण बनला होता की एखादी व्यक्ती त्याच्या तुटलेल्या स्वप्नांना त्याच्या शक्तीमध्ये कसे बदलू शकते. त्याने त्याच्या कुटुंबांना एक मोठे घर मिळवून दिले, त्याच्या धाकट्या भावाला चांगले शिक्षण दिले आणि त्याच्या गावाच्या विकासात योगदान देऊ लागला. एका मुलाखतीत जेव्हा एका पत्रकाराने त्याला विचारले की तुमचा सर्वात मोठा विजय कोणता आहे, तेव्हा त्याने हसून उत्तर दिले की माझा सर्वात मोठा विजय म्हणजे मी कोणाच्याही पाठिंब्याशिवाय स्वतःला सिद्ध केले. कोणीही माझ्यासोबत नसतानाही मी स्वतःला वर उचलले आणि यश मिळवले. रोहितची कहाणी आपल्याला 3 महत्त्वाचे धडे शिकवते. 1. कोणाच्याही पाठिंब्याने यश मिळत नाही. जर तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करायची असतील तर तुम्हाला स्वतःवरच विश्वास ठेवावा लागेल. 2. कोणाच्या विश्वासघाताने तुटू नका, तर त्याला तुमची ताकद बनवा. आयुष्यात बरेच लोक येतील आणि जातील, परंतु जे तुमच्यावर मनापासून प्रेम करतात ते नेहमीच तुमच्या सोबत असतील. 3. प्रत्येक अपयशामागे एक मोठे यश लपलेले असते. जेव्हा एक दार बंद होते तेव्हा दुसरे दार नक्कीच उघडते. आपण ते पाहण्यासाठी लक्ष ठेवले पाहिजे. तर मित्रांनो, ही होती रोहितची कहाणी. एक असा प्रवास ज्यामध्ये प्रेम, संघर्ष, विश्वासघात आणि शेवटी एक मोठे यश होते. तुम्हाला वाटतं का रोहितने जे केलं ते योग्य होतं, की त्याने त्याच्या प्रेमाला आणखीन एक संधी द्यायला हवी होती? खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचं मत परखडपणे मांडू शकता. आणि तुम्हाला अशा संघर्षमय कथा कुठे आढळल्या असतील तर तुमचे विचार आमच्यापर्यंत नक्की कळवा. तुमचे विचार जाणून घेण्यास आम्हाला आनंद होईल. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.